पैसा म्हणजे सुख, हेच गणित आपण लहानपणापासून शिकत आलो आहोत. पण काय होईल जर कोणी आपल्याला सांगितलं की खरा आनंद पैशात नाही, तर तो गरिबीत सापडतो. आज आपण विल्यम एच डेव्हिस यांच्या मनी या कवितेतून संपत्तीबद्दलच्या आपल्या कल्पनांनाच एक मोठं आव्हान देणार आहोत. बघा, कवितेची सुरुवातच किती धक्कादायक आहे. कवी म्हणतोय, जोपर्यंत मी गरीब झालो नाही तोपर्यंत मला खरा आनंद काय असतो हे कळलंच नाही. हे ऐकायला थोडं विचित्र वाटतं नाही का? पण याच प्रश्नाचं उत्तरात या कवितेचं संपूर्ण सार दडलेलं आहे. आता हा विचार इतका प्रभावी का वाटतो? कारण हे केवळ हवेतले शब्द नाहीत. हे शब्द आले आहेत विल्यम एच डेव्हिस यांच्या थेट अनुभवातून, अशा एका व्यक्तीकडून ज्याने श्रीमंती आणि गरिबी ही दोन्ही टोकं अनुभवली होती. डेव्हिस यांचं आयुष्यच या कवितेचा खरा पाया आहे. त्यांनी एक भटके म्हणून रस्त्यावर गाणी गात दिवस काढले होते. त्यामुळे जेव्हा ते श्रीमंतीच्या पोकळपणाबद्दल आणि गरिबीतल्या साधेपणाबद्दल लिहितात, तेव्हा ती निव्वळ कल्पना नसते, तो असतो एक जगलेला अनुभव, ज्यामुळे त्यांच्या शब्दांना एक वेगळीच धार येते. चला तर मग, आता आपण कवीच्या प्रवासाच्या पहिल्या भागावर लक्ष देऊया. जेव्हा त्याच्याकडे खूप पैसा होता तेव्हा त्याचा अनुभव नक्की कसा होता? तो काही आनंदाचा नव्हता, उलट एका सोनेरी पिंजऱ्यासारखा होता. इथे कवीचं आयुष्य 2 भागांमध्ये विभागलेलं दिसतंय. एका बाजूला पैसा आहे, पण त्यासोबत आहेत खोटे मित्र आणि एक प्रकारची घुसमट. आणि दुसऱ्या बाजूला गरिबी आहे, पण त्यासोबत आहेत थोडे का होईना पण खरे मित्र आणि स्वतःला व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य. याच विरोधाभासात कवितेचं खरं मर्म आहे. जरा विचार करा, तुमच्या दारावर दिवसभर लोकांची गर्दी आहे, पण त्यातला कोणीही तुमच्यासाठी नाही, तर तुमच्या पैशासाठी आला आहे. या ओळींमधनं कवीचा तोच एकाकीपणा आणि नात्यांमधला पोकळपणा आपल्याला जाणवतो. ती दारावरची टकटक मैत्रीची नव्हती, ती तर लोभाची होती. आता ही उपमा किती सुंदर आहे बघा. कवी स्वतःची तुलना अशा मुलाशी करतोय ज्याच्या हातात तुतारी तर आहे, पण घरात कुणाचा तरी मृत्यू झाल्यामुळे तो ती वाजवू शकत नाही. म्हणजे पैसा असूनही कवीला आपल्या खऱ्या भावना, आपले खरे विचार व्यक्त करता येत नव्हते. लोकांच्या गर्दीत असूनही तो एकटा होता आणि त्याची घुसमट होत होती. श्रीमंतीच्या पिंजऱ्यातून बाहेर पडल्यावर कवीला एक पूर्णपणे वेगळं जग दिसतं. तो जेव्हा गरीब लोकांकडे पाहतो तेव्हा त्याला तिथे दुःख नाही, तर काहीतरी अनपेक्षित दिसतं. आणि ते म्हणजे खरा आनंद आणि समाधान. हा विचारच मुळात धक्कादायक आहे. आपण नेहमीच असं मानतो की गरिबी म्हणजे दुःख आणि चिंता. पण कवीला असं आढळलं की गरीब लोकांची मनं खूप हलकी, चिंतामुक्त आणि आनंदी असतात. त्यांच्याकडे पैसा नसला तरी काहीतरी अधिक मौल्यवान नक्कीच होतं. इथे मधमाशीची उपमा वापरली आहे. कसं? मधमाशा सतत गुणगुणत, उत्साहाने आपलं काम करत असतात ना? अगदी त्याचप्रमाणे गरीब स्त्रिया तक्रार न करता उलट आनंदाने आणि उत्साहाने सकाळपासून रात्रीपर्यंत काम करतात. यात दुःखाऐवजी एक प्रकारचा उद्देश आणि समाधान दिसतं. आणि हा फरक तर बघा किती स्पष्ट आहे. एका बाजूला श्रीमंत लोक, ज्यांच्या चेहऱ्यावर सतत चिंता आणि नाराजी दिसतेय, तर दुसऱ्या बाजूला गरीब लोक, जे अगदी मनमोकळेपणाने हसतायत. कवीसाठी हे एकच चित्र खूप काही सांगून जातं. पैसा चिंता आणतो, तर साधेपणा खरा आनंद देतो. तर मग या सगळ्या अनुभवातून आणि निरीक्षणातून कवी शेवटी कोणत्या निष्कर्षावर पोचतो? खरी संपत्ती म्हणजे नक्की काय? हे इन्फोग्राफिक बघा, म्हणजे कवितेचा संपूर्ण प्रवास एका नजरेत लक्षात येईल. इथे डावीकडे वेन ही हॅड मनी या भागात खोटे मित्र आणि घुसमट दिसते. पण उजवीकडे बघा, वेन ही बिकेम पुअर मध्ये खरे मित्र आणि खरा आनंद दिसतो. हाच तो विरोधाभास आहे जो कवितेचा गाभा आहे आणि शेवटी द पोएम्स मेसेजमधून तो अगदी स्पष्ट होतो. कवी आपले विचार खूप प्रभावीपणे मांडतो. तो श्रीमंत आणि गरीब यांच्यातला फरक इतका स्पष्टपणे दाखवतो की आपल्याला तो थेट जाणवतो. तो तुतारी असलेल्या मुलासारखी प्रतिमा वापरून आपली भावनिक घुसमट अगदी अचूकपणे आपल्यापर्यंत पोहोचवतो. आणि पैसा पैसा ओ हे शब्द पुन्हा पुन्हा वापरून तो पैशाच्या निरर्थकतेवर जोर देतो. या संपूर्ण कवितेच्या केंद्रस्थानी एकच शब्द आहे, समाधान. समाधान म्हणजे काय? तर अधिकच्या मागे न धावता जे काही आपल्याकडे आहे त्यात आनंदी आणि शांत राहणे. कवीच्या मते हाच खऱ्या आनंदाचा स्रोत आहे. आणि अखेरीस हा आहे या कवितेचा अगदी स्पष्ट आणि महत्त्वाचा संदेश. खरी संपत्ती बँकेतल्या पैशात नाही, तर आपल्या माणसांमध्ये, खऱ्या नात्यांमध्ये आणि समाधानी मनात असते. पैसा वस्तू नक्कीच खरेदी करू शकतो, पण आनंद नाही. डेव्हिसने आपल्याला त्याचं उत्तर दिलं आहे.
खरी संपत्ती म्हणजे खरी नाती आणि समाधान. पण ही कविता जाता जाता आपल्याला एक आरसा दाखवते आणि विचारते, आपल्यासाठी खरी संपत्ती म्हणजे नक्की काय?